रामकृष्ण हरी माऊली, रामकृष्ण हरी. नमस्कार, मी शुभांगी आणि खूप खूप स्वागत तुमचं आपली शुभांगी ब्लॉगमध्ये. तर मी आलेली आहे पंढरपूरच्या वारीला. तुम्हा सर्वांना माहिती आहे भजनाचा आवाज येतोय, आजूबाजूला भजन चालू आहे ना. तर कालचा मुक्काम आहे ना आमचा मिरजगाव इथे होता. तर तुम्हाला दाखवते मी काय काय चाललंय. तर चला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला. गावकऱ्यांनी विना घेण्यासाठी यायचं आहे. गावकऱ्यांनी विना घेण्यासाठी यायचं आहे. तरी ते आमच्या पाचोरे मावशींचा बर्थडे. चला हॅपी बर्थडे म्हणा. या इकडे या. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू. इकून या तुम्ही, इकून या. तुम्ही पण माऊलीला चुकत नाही रे. हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे. हे बघा इथे महावितरण मिरजगाव तालुका कर्जत. हो, आज आम्ही कर्जतला जाणार आहे. तर इथं महावितरणचं ऑफिस आहे. हे बघा इकडे ना महावितरण, आणि इथं आमच्या गाड्या वगैरे आहे. तर इथं आम्ही काल मुक्कामी होतो. हे बघा सगळे वारकरी आवरून सावरून बसले. रामकृष्ण हरी. हे बघा इथे समोर छान मंदिर आहे. हे बघा इकडे काही महिला वर्ग, आणि ही आमच्या सामानाची गाडी आहे. सगळ्या रावट्या वगैरे सोडून झाल्या आहे आणि हे सामान ठेवायचं काम चाललेलं आहे. रामकृष्ण हरी काका, रामकृष्ण हरी राजू भाऊ. आमचे हे दोन्ही कार्यकर्ते खूप महत्त्वाचं काम करतात, आणि सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे माझा मोबाईल चार्जिंगचं काम करतात. जय हरी, जय हरी. माझा चार्जर हरून गेलं. रामकृष्ण हरी सोपन नाना, रामकृष्ण हरी, रामकृष्ण. तब्येत वगैरे छान आहे ना, आणि माझी पण तब्येत चांगली अजून तरी ह्या वर्षी. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. रामाभाऊ रामकृष्ण हरी. रामाभाऊचं काहीतरी आवरावर चालली आहे, आणि ते आमचा स्वयंपाक होऊ राहिला. हे बघा काय भाजी केली तुम्हाला दाखवते मी आज. रोज रोज दाखवणं शक्य होत नाही. तर इथे काय भाजी शिजती आचारी भाऊ? काय भाजी केली आज? उडदाचं वरण आहे वाटतं. उडदाचं वरण केलं आहे मस्तपैकी, आणि चाललंय त्यांचं उडदाचं वरण शिजत टाकलंय. फोडणी करायचं काम चाललंय. आणि बघा इथे पाला पाचोळा पडलेला आहे. इथंच आम्ही राहिलो होतो, कारण ही वारी आहे. वारीमध्ये आपल्याला संसाराचं, सुखी संसाराचा सोडून या त्याग असं म्हणतात, त्या पद्धतीने संसाराचा त्याग करून आम्ही वारीमध्ये चाललेलो असतो. ते बघा रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. आता इथे मंदिर आहे, दर्शनाला चालली मी. चला चला. जय हरी. तब्येत वगैरे बरी ना सगळ्यांची? काका तब्येत बरी ना? अरे वा वा. चला आता मी दर्शन करते. रामकृष्ण हरी मामा. चला. आणि बघा इथे मंदिर आहे, आणि बघा मंजुळा अक्का, मंजू. मंजू काय करते तू मंजू? आणि मंजू नाही बघा कुणाचं काही चालू, पण हिचं रोजचं उठलं तर ही तुळस छान घासायची मस्तपैकी. ह्या तुळशीचं छान आवरायचं, छान तिला गंध वगैरे अष्टगंध कुंकू लावायचा. आणि ही तुळशीवाली मावशी म्हणून प्रसिद्ध आहे मंजुळा अक्का. रामकृष्ण हरी म्हण. अगं वर दाखवतो तोंड लोकांना. हे बघा ही आहे मंजुळा अक्का. आवरावर तुझी चालू दे. हे बघा इकडे काही माऊली आहे. रामकृष्ण हरी माऊली. या माऊलींचा हरिपाठ चालू आहे बहुतेक. रामकृष्ण हरी. इकडे काही कार्यकर्ते बसलेले आहे. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. हे बघा सगळे इकडे बसलेले, आणि इथे दत्तांचं मंदिर आहे. आता दर्शन घेते, आणि व्हिडिओ एडिटिंगचं काम बाकी अजून माझं. आता इथे मी दर्शन करते, आणि अजून तरी ह्यावर्षी माझी तब्येत बिघडलेली नाही आहे. अजून पुढचं काही सांगता येत नाही, कारण दरवर्षी माझी तब्येत बिघडते म्हणजे बिघडते.
पण यावर्षी पांडुरंगाची कृपा अजून बिघडली नाही का मावस. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. चला तर इथे आहे दत्तात्रेयांचं मंदिर. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद दिगंबरा. तर इथे आहे दत्तात्रेयांचं मंदिर. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद दिगंबरा. आणि आता सकाळचे 7:30 वाजलेले आहे. हे बघा वारकरी तिकडनं येत आहे कारण आहे ना पालखी गावात थांबलेली आहे आणि इकडे ना बरेच वारकरी बसलेले आहे. हे बघा ही दिंडी नंबर 44. कारण ह्या दिंड्या इकडे पुढे थांबलेल्या होत्या तर वारकरी बसलेले रस्त्यावर. आता पालखीची वाट बघताय. पालखी आल्यानंतर सगळेजण पालखीबरोबर चालायला लागतील. आता सगळेजण पालखीची आतुरतेने वाट बघताय. सगळ्यांचं आवरलंय. रामकृष्ण हरी माऊली, रामकृष्ण हरी. हा खेळा की चला खेळा. आणि हे बघा माझा कॅमेरा सुरू इकडे थोडीच वस्ती इकडे कॅमेरा सुरू झाला बरोबर आहे. ह्या माऊल्या म्हणे फुगडी खेळू का म्हटलं खेळा. राधे कृष्ण गोपाळ कृष्ण राधे कृष्ण गोपाळ कृष्ण राधे कृष्ण गोपाळ. हो दे जोरात 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 जोरात. छान 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 छान. आणि बघा इकडनं वारकरी चाललेले, गाड्या चाललेल्या आहे. ह्या माऊल्यांच्या फुगड्या चालल्या आहे. आणि हे बघा ह्या गाड्या चालल्या आहे रावटीच्या. हे बघा इथे चालू आहे फुगडी. राधे कृष्ण गोपाळ कृष्ण राधे कृष्ण गोपाळ कृष्ण राधे कृष्ण गोपाळ कृष्ण राधे कृष्ण गोपाळ. छान 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 छान. हे बघा लोक जात आहे वारकरी. हे बघा वारकरी चालले. आता इकडनं पालखी आणि आम्ही पालखीसोबत जाऊ. हे बघा तर तुम्हाला दाखवतो. इकडे मस्तपैकी दुकानं वगैरे लागलेले कडेला रस्त्याच्या. मी आवरून सावरून उभी राहिली. आता थोड्या वेळातच 7:30ला दिंडीचं प्रस्थान होतं गावातून. आता 7:30 वाजून 10 मिनटं 7 वाजून 40 मिनटं झालेले आहे. साधारणतः 15-1 मिनटात म्हणजे अजून 5-10 मिनटात दिंडी इथे येईल. मग आम्ही दिंडीसोबत जाऊ पुढच्या दिशेला. तर चला रामकृष्ण हरी, कृष्ण हरी माऊली. किती वर्ष तुमचं दिंडीचं? दुसरं. छान कसं वाटतंय? छान वाटतंय ना. अजून दिंडी काही आलेली नाही तर वारकरी चालत चालत पुढे. हे बघा इथे ना हा पूल आहे उड्डाण पूल. त्याच्या खाली बसलेले बरेच वारकरी बसलेले आहे. हे बघा सगळेजण दिंडीच्या आतुरतेने वाट बघताय कारण बऱ्याच जणांच्या रावट्या पुढे असतात ना. चला रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. हे बघा सगळे वारकरी बसलेले आणि पुढे पुढे भरपूर खूप खूप वारकरी बसलेले आहे. इकडे आहे, इकडे आहे, इकडे पोलीस आहे. हे बघा इकडे काही बसलेले आहे रस्त्याला त्या बाजूला. रामकृष्ण हरी. तर सगळेजण दिंडीची वाट बघताय आतुरतेने. जवळजवळ 8 वाजत आलेली आहे. पण काय होतं दिंडी निघाली का गावकऱ्यांची बरीच गर्दी होते दर्शनासाठी. त्याच्यामुळे दिंडी यायला वेळ लागतो. तर 8 वाजत आलेली आहे. आम्ही भरपूर पुढे आलेलो आहोत. म्हणजे गावापासून जवळजवळ 1 किलोमीटर आम्ही पुढे आलेलो आहोत. थोड्याच वेळात दिंडीचं प्रस्थान इथे होईल आणि नंतर आम्ही पुढच्या दिशेला प्रवास करू. रामकृष्ण हरी. हे बघा ह्या माझ्या मैत्रिणी सगळ्या माझ्या सोबत. रामकृष्ण हरी. अगं सगळ्या आल्या. हे बघा सगळ्या बसल्या. सगळ्या म्हणा ना रामकृष्ण हरी. पंढरीची वारी एकदम भारी. काम करायला नको काही नको मस्त आयतं माहिती खायचं चालायचं. पंढरीची वारी, पंढरीची वारी, पंढरीची वारी, पंढरीची वारी. अरे आवाज काढा बाहेर नो. पंढरीची वारी, पंढरीची वारी, पंढरीची वारी. एकच नंबर. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. जय हरी माऊली, जय हरी, जय हरी, जय हरी, जय हरी माऊली, जय हरी माऊली, जय हरी, जय हरी, जय हरी.
बसले होते इथं आणि ही बघा ही दिंडी चाललेली आहे. अशा छोट्या छोट्या दिंड्या पंढरपूरला जात असतात. तर ही छोटीशी दिंडी चाललेली आहे आणि बरीच वेळ प्रतीक्षा केल्यानंतर सकाळचे 8 वाजलेले आहे आणि 8 वाजता ही बघा नगारा गाडी आलेली आहे. रोजच्याप्रमाणे नगारा गाडीच्या पाठीमागे हे बघा हे वारकरी बेलापूरकडचे 1 नंबरला असतात. बेलापूरची दिंडी चाललेली आहे आणि सगळे वारकरी उठले नगारा गाडी आल्याबरोबर. हे बघा ते आजूबाजूला बसले होते ते सगळं सज्ज झाले आहे निघण्यासाठी. ते सगळे आता नगारा गाडी आता चालली आहे पुढच्या आणि ते वारकरी चालले बेलापूरचे. त्यांच्या पाठीपटले घेतले ना हे अश्व आहे देवाचे अश्व. देवाच्या अश्वांच्या पाठीमागे पाठीमागे लगेच आहे ना आमची दिंडी आली आहे. अजून कुंदेवाडीची दिंडी यायची बाकी आहे. आमची दिंडी आली आहे. रामकृष्ण हरी रामकृष्ण. हे बघा हे आमच्या दिंडीतले लोक आहेत 2 नंबरचे आणि इथे मागे त्र्यंबकेश्वर. चला आणि मिरजगाववरून निघाल्यानंतर आता डिकसळ म्हणून आहे तिथं आमचा जेवणाचा ठेपा आहे. तर आम्ही डिकसळला चाललोय. चला तर डिकसळ ग्रामपंचायत येथे पालखी पोहोचलेली आहे आणि हे बघा डिकसळकरांनी छान रांगोळीचं आणि फुलांचं मस्त डेकोरेशन केलेले आहे पालखी थांबवण्यासाठी. आणि आता इथं भजन चालू आहे. तर इथे आहे संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ संस्थांचे ट्रस्टी. त्यांच्याशी बोलते मी. हे बघा हे रोज आरती म्हणायला असतात. हे माऊली सर्वात मोठे आहे. तरी हा मावला मस्त आहे ना. भारूडच्या तालावर नाचू राहिल्या बघा. तर खूप खूप कडक ऊन पडलेलं आहे. अशा कडक उन्हामध्ये हे बाबा बघा फक्त उपरणं यांनी लावलेले कमरेला आणि उपरणं पांघरलेले आणि पायाला अशी गोणी बांधून हे चाललेले. हे कधीही चप्पल घालत नाही. दरवर्षी हे माऊली हे वारकरी असेच चालतात. दरवर्षी हे वारीला असतात. तर हे बघा ही जी गाडी आहे याच्यामध्ये पाणी असतं फिल्टर केलेलं. विश्वगुरु जलरथ असं ह्या टाकीचं ह्या गाडीचं नाव आहे. हे बघा विश्वगुरु जलरथ. आणि इथे खूप सारे वारकरी ना पाणी घेतात. इथं पाण्याची कॉक आहे आणि हे बघा हो माऊली थंबा थंबा माऊली.
तर हे बघा इथे हे गाडीचे ड्रायव्हर आहे. जय हरी माऊली. तुम्ही खूप छान सेवा देता. तर ह्या माऊलींनी मला सांगितले हे पाणी बिनधास्त पीत जा, ह्या पाण्याने आजारी होत नाही. कारण मी वारीत आले की मी दरवर्षी आजारी होते, कारण मला टँकरचं पाणी सहन होत नाही. सगळ्यांना सहन होतं, पण आता प्रत्येकाचं शरीर सारखं नसतं ना. तर माऊली खूप खूप धन्यवाद तुमचे. जय हरी. मी तर हे बघा ही आहे आजची पालखीची रथाची सजावट. छान सजवलेला आहे रथ आज पण. हे बघा बघू शकता तुम्ही. आणि हे बघा हे सेवेकरी ना रथामध्येच असतात. हे बघा पांढऱ्या फुलांनी, ऑरेंज पिवळ्या फुलांनी, पानांनी छान हा रथ सजवलेला असतो दररोज. ते बघा मी मागून शूटिंगला सुरुवात केली आणि हा आहे पुढचा भाग. जय हरी आणि माऊलींचा गंध ह्या पालखी रथावर काढलेला आहे. तर अशी आजच्या रथाची सजावट आहे. तर पालखी इथे गावात गेलेली आहे आणि रथ इथे उभा आहे. तर इथे बऱ्याच वारकरी गावकरी फोटो काढताय. तर मी इथली रथाची शूटिंग तुम्हाला दाखवली. चला जय हरी माऊली. ही आहे बहिरोबा वाडी, माझं गाव माझा अभिमान असा अशाचा बॅनर इथं आहे. आणि हे बघा इथे मस्त छान रस्ता आहे. इथे पण काही वारकरी बसलेले आहे. हे बघा जय हरी माऊली, जय हरी माऊली, जय हरी माऊली, जय हरी माऊली. आणि हे बघा आमचे वारकरी कसे सावलीला बसले मस्त पैकी चालू आहे. बघा इथे चहाची वाटप चालू आहे. माऊली जय हरी. इथे चहाची वाटप चालू आहे. कोणतं गाव आहे हे? जोगेश्वरवाडीमध्ये गावकऱ्यांतर्फे चहाची वाटप चालू आहे. धन्यवाद माऊली. ओके ना.
तर इथे कॉफीची वाटप चालू आहे वारकऱ्यांसाठी. हे बघा इथे कॉफी देत आहे. चला तर मग आजचा व्हिडिओ इथेच संपवते. परत भेटू उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी.